हाय, नमस्कार. आज आपल्याला बीटाचे कटलेट बघायचे आहेत. बीट आणि बायडिंगसाठी बटाटा लागतोच, ते बघायचे आहेत आपल्याला. बाकी प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. जगताय ना, जगा. जेवढं जमेल तेवढं जगा. धावपळीचं जीवन आहे. आज काय आहे, उद्या काय आहे, आज आपण कुठे आहोत, उद्या कुठे असणार आहोत, असं सगळं आहे. त्यामुळे छान जगा, मस्त, आणि मस्त खाऊया. आज बीट आपलं रक्त वाढवण्यासाठी, म्हणजे अगदी कच्चं खा, कटलेट करून खा. कटलेट करून भारी जाईल काय वेळ लागेल, मेहनत लागेल. असंच कच्चं खाल्लं तरी चालेल सॅलड म्हणून. पण एकदा असे बीटाचे कटलेट करून बघा. अगदी सोपे साधे आहेत. काहीही त्यांना म्हणजे हे नाही आहे की कसं करायचं काय, असं काही नाही. साधे सोपे आपले कटलेट आहेत. चला करूया. चला, आता खूप मस्ती, पिकनिक, मजा झाली. तुम्ही बघितल्यात का पिकनिकच्या व्हिडिओ? नागाव बीच पिकनिक मस्ती बघाय. खूप मस्ती केली आम्ही. खूप धमाल आली. पावसाळी पिकनिक म्हणून काढली होती, पण पाऊस आपला अजूनही पडत नाही आहे तेवढासा. त्यामुळे चला जाऊन आलो आपण. खूप धमाल केली. बघा तुम्ही, माझ्या जवळजवळ मी 3 व्हिडिओ टाकलेत त्याच्यावरती. बघा आम्ही कशी मजा मस्ती केली. आम्ही केली हे दाखवण्याचं कारण कसं, की त्या पद्धतीने तुम्ही काही करून स्वतःला आनंद घेऊ शकता यासाठी. तर ते बघा तुम्ही. आणि आता चला, आता पुन्हा खाण्याकडे वळूया. प्रवास जीवनाचा, मस्तीत जगण्याचा. हे बटाटे आहेत, उकडून घेतले. पाणी कमी घालायचं आणि शिट्ट्या करायच्या. हे बघा, आपल्याला बीटाचे कटलेट बनवायचे. हे आहे बीटरूट. हे आहे बटाटा उकडून घेतला आहे. हे बघा, असं सालं काढायचे आहेत आपल्याला. उकडून घेतला आहे हलकासा. बटाटा घेतलेला आहे. हे आहेत मक्याचे दाणे, तेही उकडून घेतलेले आहेत. हे आहेत वाटाणे आणि हा गाजर आहे. याच्यामध्ये हे 2 काढले तर आपल्याला बीटाचंच कटलेट करू शकतो. यांची गरज नाही आहे. हे सगळं आहे, हे ऑप्शनला आहे. तुम्हाला हवं तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल. गाजर आहे तर म्हटलं चला, सगळं पौष्टिक आहे. आपल्याला बीटाचे कटलेट करायचे. बीटाचे कटलेट रक्त वाढवण्यासाठी बीटाचा उपयोग. आजारपणात बीट नक्कीच खा. थकवा वगैरे येत असेल तर त्याचा खूप उपयोग आहे. तर आपल्याला ह्याचं आता कटलेट बनवायचे. पहिल्यांदा आपल्याला हे स्वच्छ करून ह्याचं मागचं पुढचं काढून आपल्याला असं किसणीवरती किसून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता पोहे बारीक करायचे. पोहे आपण बायडिंगसाठी छान, त्यामुळे थोडे पोहे बारीक करून घ्यायचे. आता पोहे झाले. यातच आपण आपले मक्याचे दाणे आणि वाटाणे हिरवे ग्रीन पीस पण किती, ते अगदी 2दा फिरवून घ्यायचे. अगदी हलके, त्यांना अगदी बारीक करायचं नाही. अगदी हलके फिरवायचे. 2दा फिरवले की ते बरोबर थोडे बहुत बारीक होतात. हे बारीक करून घ्यायचे आपण. झटपट होतात. तुम्ही बटाटे जर रात्री कुकरला लावून ठेवत असाल ना, तर बाकी सगळं काम अगदी 20-25 मिनटाचं आहे. 10 मिनटं तळण्याला. आता हे आपण बीट किसून घ्यायचा, गाजर किसून घ्यायचा, आणि बटाटा आपला तो हातानेही दाबलात तरी चालेल. किसण्याची गरज नाही आहे.
आता आपला बटाटा थोडंसं जरा आतमध्ये कमी शिजला होता, म्हणून तेवढा भाग मी हे करते. बाकी आपला बटाटा सगळा आपण दाबून घ्यायचा. जरा आतमध्ये कच्चट होता. आता आपण सगळं एकत्र ह्या टोपात करूया. थोडा मोठा टोप घेतला म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायला मिळेल. आता बटाटा, गाजर आणि हे आपलं बीट, मेन म्हणजे आपल्याला बीटाचे करायचे. तुम्ही बीट, बटाटा हे दोन्ही फक्त घेतलं तरी चालेल. गाजर होता माझ्याकडे आणि पौष्टिक चला म्हणून घेतलं. मका वाटाणा नसला तरी चालेल. आपण मिक्स व्हेजच्या बनवतो कटलेट तेव्हा हे सगळे घ्यायचे. आता सगळं मिक्स करायचं. त्याच्यामध्ये छोटा असा एक कांदा कापून घेतला आहे मी. तुम्हाला हवा आहे तर जास्त कांदा घेऊ शकता. तर थोडी कांद्याने टेस्ट येते म्हणून मी कांदा घेते. तुम्हाला जर ठेवायचं वगैरे असेल 2 दिवसासाठी 1 दिवसासाठी हे बॅटर, तर कांदा स्किप करा. बारीक चिरून घ्या छान कांदा, म्हणजे त्याच्यात मिक्स होईल छान. एक मिरची बारीक चिरून घेतली. हे आमचूर पावडर आहे. नसेल तर लिंबू पिळा. तिखट आहे, गरम मसाला आणि धणा जिरा पावडर. आणि छान वाटीभर कोथिंबीर बारीक कापलेली घ्या. टेस्टसाठी छान मस्त. मीठ घ्या, हळद, आणि आपलं हे सगळं बारीक मटार आणि कॉर्न केलेले ते दोन्ही घ्यायचे. असं बघा आपलं छान असं मस्त रंगीबेरंगी आपला कटलेट होणार आहे. बीटाला कलर तर खूप छान असतो, मस्त कलर आहे. आलं लसूण घेऊया. आणि आता आपण हे सगळं मिक्स करताना आपल्याला जाणवतं की आपलं बॅटर किती ओलं आहे. तर अगदी बघा सुकंच आहे काय, हे जास्त ओलसरपणा मी त्यात घेतला नाही. कारण आपला बटाटा आहे ना, हा पाणी किती घेतो ते पाहिजे. आणि काही वेळेला बीटाला पण पाणी होतं, तेव्हा फ्रीजमध्ये जर तुम्ही बीट आणून ठेवलं असेल तर तो बराच म्हणजे एक 10-15 मिनटं बाहेर ठेवा. त्यामुळे कसं होईल, त्याचं ते पाणी थोडंसं हे होईल. अगदी तसंच लगेच किसायला घेऊ नका. आता आपण पोह्याचं बारीक केलेलं ते थोडं घ्यायचं. आपल्याला अंदाज तेवढे पोहे आपल्याला भरपूर झाले एवढ्या बॅटरला. आपल्याला दाबतानाच कळतं की ते किती हवं आहे त्याच्यामध्ये, किती नाही. हे आता जवळजवळ सुकं झालेलं आहे. काही असे बटाट्याचे तुकडे मोठे किंवा काय असे आले असतील ते थोडे हाताने दाबा. आता आपल्या हाताने कळत असेल आपल्याला की आपण किती घ्यायचं आहे. तर आपल्याला हे आहे जेवढं आपण जेवढ्या वाटीभर पोहे होते तेवढ्याचं आपल्याला ते घ्यायचंच आहे. आपण दाबून बघायचं. छान असं कटलेट करण्याचा पॉईंटला आलो की बस करायचं. आता इथे आपण ब्रेड क्रम घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये आता मी हे 2 चमचे मैदा घेतला आहे. आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आता ह्याला थोडीशी टेस्ट हवी म्हणून, कारण हे नुसतंच प्लेन नको, तर आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ घालूया.
थोडंसं तिखट घाला किंवा माझ्याकडे चिली फ्लेक्स होते ते थोडेसे टाकते. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही तिखट घाला. आणि हे काळी मिरीची पावडर आहे. थोडंसं असं वरच्या बॅटरला पण असं चव आली पाहिजे. आणि पाणी घालून आपण पातळ स्लरी करायची, म्हणजे आपल्याला कटलेटल्यावरती कोटिंग होईल. पातळशी करायची. आणि ब्रेड क्रम नसेल तर रवा घ्या, हरकत नाही. आणि ऐन वेळेला कधी तुम्ही ठरवलं बाबा सगळंच आहे, ब्रेड क्रम नाही, तर काही अडत नाही आहे. तुम्ही सरळ बारीक रवा घ्या. जाडा रवा असेल तर एकदा मिक्सीला फिरवा, बारीक होऊन जाईल. तो घेतलात तरी चालेल, काही हरकत नाही. आणि छान मस्त कुठल्याही आकाराचे तुम्हाला जसे आवडतील तसे कटलेट करा. गोल, हार्ट शेप, किंवा मी आज हे असे राऊंड करते. थोडंसं राऊंड दाबायचा, चपटा राऊंड करायचा. तसंही आपण डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय केलं कारण वरती कोटिंग वगैरे करतो तर पटकन होऊन जातो. असे कटलेट करायचे. कुठलाही आकार द्या तुम्ही, काही हरकत नाही. आता हा मी बघा गोल करते. एक आपण असं गोल करूया. असे सगळे आता कटलेट करून घेतले. स्लरी कॉर्नफ्लॉवर असतं ना, तेव्हा जेव्हा आपण तिला वापरू तेव्हा थोडीशी चमच्याने हलवून घ्यायची. आता याच्यामध्ये कटलेट पूर्ण घोळवायचे. काटा चमच्याने थोडं पकडा, म्हणजे आणि असे ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचे. झाले आपले कटलेट तयार. सुट्टीच्या दिवशी सकाळी नाश्त्याला करायला काहीच हरकत नाही. तुम्ही यात पाव किंवा ब्रेड आणलात आणि मोठासा असा गोल कटलेट केलात आणि त्याच्यामध्ये ठेवून मेयोनीज वगैरे लावलं तर खूप छान असं मुलांना द्यायला होतं. मुलांना जरा मेयोनीज किंवा चीज घातलं त्याच्यामध्ये तर त्यांना ते आवडेल. थोडासा सॉस लावला तर बर्गर टाईप त्यांना खायला आवडेल. तेल ना अगदीच गरम करू नका. तेल हळूहळू, हे बघा टाकल्यानंतर कसं हळू वरती आलं, असं म्हणजे तेल तापल्यावर अगदीच काळं झालं नाही. तापलं तेल, छान तापले. अगदीच खूप कडक तापवलं तर पटकन आपले कटलेट काळे होतील, वरून काळे होतील आणि आतून पण शिजणार नाहीत. आधी एक अर्धा सेकंद किंवा 1 सेकंद, 1 मिनिट किंवा अर्धा मिनिट त्याला अजिबात हलवू नका. आणि ते जर असे तेलात सेट झाले की मग त्यांना बघा हे असे पुन्हा पलटी मारा. बघा मस्त आपले हलके फुलके, आतून नरम वरून असे क्रंची असे आपले कटलेट तयार. झटपट आहेत. सुट्टीच्या दिवशी एक झोपताना किचन आवरताना कुकर लावायचं, त्याच्यात 2 बटाटे लावून ठेवायचे आणि मग सकाळी हे सगळं किसून घ्यायचं, मिक्स करायचं, सगळे मसाले वगैरे त्यात घ्यायचे, हवा तो आकार द्यायचा, स्लरीमध्ये डुबवायचे, ब्रेड क्रममध्ये फिरवायचे की झाले आपले कटलेट तयार.
सकाळी मस्त नाश्त्याला खाऊ शकता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मोठासा असा गोल कटलेट केलात तर तो छान ब्रेडला पण छान गोल. आपण तसं हे एकदा बघूया कटलेट जसं ब्रेडमध्ये घालून तसंही आपण बघूया. व्हिडिओ कशी वाटली, कटलेट कसे वाटले, सगळं त्याच्यात पौष्टिक आहे सगळं. आणि तुम्ही तेल म्हणाल, तेलात जरी फ्राय केलेले असले तरी तेल अजिबात आतमध्ये जात नाही. अगदी सुके सुके छान कटलेट होतात, जराही तेलकट होत नाही अजिबात. छान जाळीवरती ठेवून निथळून द्यायचे. आपले कटलेट तयार. कशी वाटली व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. करून बघा, खूप छान होतात आणि शिवाय पौष्टिक पण आहेत. नमस्कार.